Hello student, I am Miss S.M. Pawar. Today's lecture, the subject of organizational behavior. Today, we are discuss the change management concept and causes of change management. आपण ऑर्गनायझेशनल बिहेवियर या सब्जेक्टचा स्टडी करीत आहोत. यामध्ये आज या लेक्चरमध्ये आपण चेंज मॅनेजमेंट त्याचे काही कॉजेस आहेत. ओके, ते कॉजेस कोणते आहेत त्यांचा स्टडी या लेक्चर्समध्ये आपण करणार आहोत. तर या चेंज मॅनेजमेंट कन्सेप्टमध्ये तुम्हाला कोणकोणत्या कंटेंटचा स्टडी करायचा आहे. तर यामध्ये ही चेंज मॅनेजमेंट जी काही कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट नक्की काय आहे ते तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर हे चेंज मॅनेजमेंटमध्ये जे काही चेंज केले जाते, ओके, ते ऑर्गनायझेशनमध्ये काही चेंज केले जाते ते कशासाठी करणे आवश्यक आहे, त्याची नीड काय, त्याची गरज काय, त्याचा देखील स्टडी तुम्हाला करावा लागेल. त्यानंतर कॉजेस ऑफ चेंज. कॉजेस मीन्स रिझन्स. तर असा चेंज, असा बदल कशासाठी करावा, त्याचे अनेक रिझन्स आहेत, अनेक कॉजेस आहेत. तर ते कॉजेस कोणते आहेत त्यांचा 1 बाय 1 स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये करणार आहोत. त्यानंतर यामध्ये तुम्हाला रेजिस्टन्सी टू चेंज अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ चेंज. जो काही चेंज करणार आहोत त्याचं इम्प्लिमेंटेशन होणे आवश्यक आहे. मग ते कशा पद्धतीने इम्प्लिमेंटेशन केले जाते त्याचा देखील स्टडी तुम्हाला या चेंज मॅनेजमेंट या कन्सेप्ट थ्रू तुम्हाला करायचा आहे. सो what is meant by change management? Okay, the concept of change management. चेंज मॅनेजमेंट नक्की काय आहे, कशामध्ये चेंज करावा लागतो. तर चेंजेस इन इट्स एक्सटर्नल अँड इंटरनल एन्व्हायरमेंट कॉन्स्टंटली अफेक्ट एव्हरी बिझनेस ॲक्टिव्हिटीज. ओके, लिसन अगेन. चेंजेस in its external and internal environment constantly. जे काही इन्व्हायरमेंट आहे, ओके, ज्या ठिकाणी बिझनेस ऑर्गनायझेशन आहे त्या ठिकाणी जे इन्व्हायरमेंट असेल त्या इन्व्हायरमेंटमध्ये जे इंटरनल फॅक्टर्स आणि एक्सटर्नल फॅक्टर्स असतात त्याच्यामध्ये वेळोवेळी चेंज हा होत असतो. मग त्या इंटरनल अँड एक्सटर्नल फॅक्टर्समध्ये चेंज झाला की त्याचा इफेक्ट, ओके, त्याचा परिणाम हा त्या बिझनेसवरती, त्या ऑर्गनायझेशनवरती होत असतो. मग असा चेंजेसला, ओके, असे जे काही फॅक्टर्सचा परिणाम झाला आहे त्याला फेस करण्यासाठी त्या ऑर्गनायझेशनमधील जे काही मॅनेजमेंट आहे त्याच्यामध्ये चेंज, त्याच्यामध्ये बदल करणे आवश्यक आहे. ओके, बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये चेंज कशासाठी करावा लागतो. तर बिझनेस ऑर्गनायझेशन मध्ये जे काही इन्व्हायरमेंट फॅक्टर्स आहेत, मग इन्व्हायरमेंट फॅक्टर्समध्ये इंटरनल फॅक्टर्स अँड एक्सटर्नल फॅक्टर्स असे 2 फॅक्टर्स आहेत ज्यांचा अफेक्ट, त्यांचा परिणाम हा त्या ऑर्गनायझेशनवरती होत असतो. म्हणून जे काही परिणाम झाला आहे त्याला फेस करण्यासाठी किंवा तो परिणाम निगेटिव्हली त्या ऑर्गनायझेशनवरती होऊ नये यासाठी असा बदल करणे आवश्यक आहे. दिस चेंज can happen either at individual levels or at the organizational levels. मग असा चेंज हा इंडिव्हिज्युअल लेवल किंवा ऑर्गनायझेशन लेवल या दोन्हींमध्ये करता येतो. इफ अफेक्ट्स एम्प्लॉईज ॲज वेल ॲज मॅनेजर्स, इट इज अल्सो बेसिक ह्युमन नेचर टू रेजिस्ट चेंजेस. ओके, इंडिव्हिज्युअल लेवल अँड ऑर्गनायझेशनल लेवल या दोघांमध्ये देखील हा चेंज करता येतो, होत असतो. मग इंडिव्हिज्युअल लेवलमध्ये कोण येतात तर एम्प्लॉईज, मॅनेजर्स, ओके, यांच्यावरती तो परिणाम होत असतो. म्हणून असा बदल या ठिकाणी करणे आवश्यक आहे. इट इज अल्सो बेसिक ह्युमन नेचर टू रेजिस्ट चेंजेस, स्पेशली ड्रास्टिक वन्स, सिन्स अन ऑर्गनायझेशन सक्सेस डिपेंड्स ऑन हाऊ वेल इट अडॉप्ट्स टू चेंज. मॅनेजमेंट ऑफ दिस सिच्युएशन इज क्रुशियल. ओके, ऑर्गनायझेशनची काही सक्सेस आहे, जे काही यश आहे ते
अनेक गोष्टींवरती अवलंबून असते, डिपेंड्स असते. मग यामध्ये जो काही चेंज त्या मॅनेजमेंटमध्ये करणार आहात ते तुम्ही कशा प्रकारे अडॉप्ट करता आणि त्यामधून ऑर्गनायझेशन कशा पद्धतीने सक्सेस प्राप्त करते, ओके, याच्यावरती हे अवलंबून असते. दिस इज व्हेअर चेंज मॅनेजमेंट कम्स इन टू प्ले. Preventing changes is not always possible as they are inevitable sometimes. It is possible to plan for changes and overcome them. The management must always strive to ensure changes happen smoothly. The organization and its members must not find changes too drastic. Change is basically a variation in the common way of doing this. Whenever people perform a task a certain way, they get accustomed to them. They develop methods which they can implement routinely to achieve these tasks, and variation in these methods is nothing but change. ओके, चेंज मॅनेजमेंट. मग याचे रिझन्स कोणते आहेत, ओके, त्याचे कॉजेस कोणते आहेत की असा बदल, असा चेंज कशासाठी करावा लागतो. फॉर एक्झाम्पल, गव्हर्मेंटच्या ज्या काही पॉलिसीज आहेत त्या पॉलिसीमध्ये चेंज झाला असेल तर ऑर्गनायझेशनमध्ये देखील चेंज करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर इन्व्हायरमेंटमधील जे इंटरनल फॅक्टर्स आहेत, ओके, जे इंटरनल फॅक्टर्स आहेत आणि जे एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत यांच्यामध्ये बदल झाला असेल तर तशा बदल, ओके, जो काही चेंज झाला आहे त्याला फेस करण्यासाठी त्या मॅनेजमेंटमध्ये, त्या ऑर्गनायझेशनमध्ये चेंज हा करावा लागतो. त्याचबरोबर या आधुनिक काळामध्ये, ओके, मोठ्या प्रमाणावर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर हा केला जातो. मग जी काही नवनवीन टेक्नॉलॉजीज आहेत त्या वेळोवेळी चेंज होत असतात. मग अशा ज्या नवनवीन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीज आहेत, जे तंत्रज्ञान आहे, त्यांचा वापर या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये करणे आवश्यक आहे. कारण जर न्यू टेक्नॉलॉजीचा वापर केला तर काय होणार आहे, तर त्या बिझनेस ऑर्गनायझेशनची जी काही परफॉर्मन्स लेवल आहे ते इन्क्रीज होणार आहे, जी प्रोडक्टिव्हिटी आहे ते इन्क्रीज होणार आहे, वर्कर्स आणखीन चांगल्या पद्धतीने इफिशियन्सीने काम करू शकतील. यासाठी हा चेंज करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर, ओके, आफ्टर 1991 1991 नंतर काय झाले, आपल्या इंडियामध्ये न्यू इकॉनॉमिक पॉलिसी ही काय करण्यात आली, स्वीकारण्यात आली. त्यामुळे जो काही बिझनेस आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चेंजेस झाले, जी काही इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये चेंजेस झाले. असा चेंज जो झाला आहे त्याला फेस करण्यासाठी त्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करणे आवश्यक आहे. मग त्याची नीड्स काय आहे, ओके, या चेंज मॅनेजमेंटची नीड्स कशासाठी आहे, त्याची गरज कशासाठी आहे, त्याचा स्टडी आपण ऑलरेडी केला आहे. त्याच्यामध्ये, ओके, इन फ्युचरमध्ये ते ऑर्गनायझेशनला, ओके, व्यवस्थितरित्या प्रिपरेशन करता यावे. जी काही ऑर्गनायझेशन आहे ती फ्युचरमध्ये कंटिन्यू राहावी, योग्य त्या रीतीने बिझनेस करता यावा, यासाठी हे चेंज करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ऑर्गनायझेशनची व्हॅल्यू इन्क्रीज करण्यासाठी, इंटरनल कॅपॅबिलिटी बिल्ड करण्यासाठी, या अनेक गोष्टींसाठी हे चेंज अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर एव्हरी गुड मॅनेजर मस्ट बी एबल टू अँटिसिपेट प्रेडिक्टेबल चेंजेस. अपार्ट फ्रॉम दॅट, इट शुड ऑल्सो बी एबल to smoothly incorporate these changes into the organization. This is basically the entire aim of change management. Okay, change managementचे त्यांचे एम, त्यांचे बेसिक एम काय आहे, तर स्मूथली इनकॉर्पोरेट दिस चेंजेस इनटू दी ऑर्गनायझेशन. जे काही ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामध्ये जो चेंज करायचा आहे तो स्मूथली करणे आणि त्याच्यामधून ती बिझनेस ऑर्गनायझेशन योग्य त्या प्रकारे रन करणे, हा या चेंज मॅनेजमेंटचा एंटायर अँड बेसिक एम आहे. चेंज इज ऑलवेज इनविटेबल. वन कॅन नेवर कम्प्लिटली प्रिव्हेंट इट. ओके, चेंज हा कसा आहे, इनविटेबल आहे आणि कोणीही त्याला कम्प्लिटली प्रिव्हेंट करू शकत नाही. मॅनेजर्स कॅन आयदर वेट फॉर चेंजेस टू ऑकर or they can anticipate them and act in advance. A good manager will always do the latter. Change management is a systematic approach. Okay,
चेंज मॅनेजमेंट हे एक सिस्टमॅटिक ॲप्रोच आहे and dealing with the transition or transformation of an organizational goals, processes or technologies. ओके, चेंज मॅनेजमेंट हे एक सिस्टमॅटिक ॲप्रोच आहे. मग असे त्यांची डील जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनमधील ट्रान्झिशन अँड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ ऑर्गनायझेशन्स गोल्स, प्रोसेसेस अँड टेक्नॉलॉजीज बरोबर यांची डील होत असते. The purpose of change management is to implement strategy for effecting change, controlling change and helping people to adapt to change. या चेंज मॅनेजमेंटचा पर्पज काय आहे, त्यांचा हेतू काय आहे, असा चेंज का करतात ते, त्यांचा पर्पज काय आहे, तर द पर्पज ऑफ चेंज मॅनेजमेंट इज टू इम्प्लिमेंट स्ट्रॅटर्जी फॉर इफेक्टिंग चेंज. ओके, इफेक्टिवली चेंज करण्यासाठी, तो बदल करण्यासाठी जी काही स्ट्रॅटर्जी आहे ती इम्प्लिमेंट करणे, त्या ती जी काही व्यूहरचना आहे त्याची अंमलबजावणी करणे, हा या चेंज मॅनेजमेंटचा काय आहे, पर्पज आहे. त्याचबरोबर कंट्रोलिंग चेंज अँड हेल्पिंग पीपल टू अडॉप्ट टू चेंज. ओके, जो काही चेंज करणार आहे, जो बदल करणार आहे त्या मॅनेजमेंटमध्ये, त्याच्यावरती कंट्रोल करणे आवश्यक आहे. म्हणून तो जो काही चेंज आहे त्याच्यावरती कंट्रोल करणे आणि त्या ऑर्गनायझेशनमध्ये जे पीपल्स आहेत त्या पीपल्सना तो चेंज अडॉप्ट करण्यासाठी त्यांची हेल्प करणे. ओके, असा जो काही बदल ऑर्गनायझेशनमध्ये केला जातो तो सहजा अडॉप्ट करता येत नाही. मग तो अडॉप्ट हळूहळू करण्यासाठी हे काय करतात, चेंज मॅनेजमेंट त्या पीपलला तो चेंज अडॉप्ट करण्यासाठी हेल्प करतात. यासाठी हा त्यांचा मेन पर्पज आहे. Such strategies include having a structured procedure for requesting a change as well as mechanism for responding to requests and following them up. मग जी काही स्ट्रॅटर्जी असं चेंज करण्यासाठी, असं इम्प्लिमेंट जो काही चेंज आहे तो इम्प्लिमेंट करण्यासाठी जी स्ट्रॅटर्जी यूज केली जाते त्याच्यामध्ये अनेक गोष्टी या समाविष्ट आहेत. मग यामध्ये स्ट्रक्चर्ड प्रोसिजर, त्याचबरोबर स्ट्रक्चर्ड प्रोसिजर फॉर रिक्वेस्टिंग चेंज, जो काही चेंज केला आहे त्याचे स्ट्रक्चर, त्याची जी काही प्रोसिजर आहे ते चेंजमध्ये करून घेणे, त्याचा बदल करून घेणे, ॲज वेल ॲज मेकॅनिझम फॉर रिस्पॉन्डिंग टू रिक्वेस्ट अँड फॉलोइंग देम. तर अशा प्रकारे चेंज मॅनेजमेंट म्हणजे काय, तर इन्व्हायरमेंटमध्ये जे काही इंटरनल आणि एक्सटर्नल फॅक्टर्समध्ये चेंज झाला असेल तर तसा त्या चेंजचा जो काही बदल झाला असेल त्याचा अफेक्ट हा त्या बिझनेस ऑर्गनायझेशनवरती होत असतो. म्हणून असा परिणाम होऊ नये किंवा जर झाला तर त्याला फेस करण्यासाठी त्या मॅनेजमेंटमध्ये चेंज करणे आवश्यक आहे. त्यानंतर या चेंज मॅनेजमेंटच्या काही डेफिनेशन्स आहेत. these are the 2 definitions of change management. Now let's see. Change management is the process, tools and techniques to manage the people side of change to achieve the required business outcome. ओके, चेंज मॅनेजमेंट इज द प्रोसेस. चेंज मॅनेजमेंट काय आहे, एक प्रोसेस आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या टूल्सचा, टेक्निक्सचा वापर करून जो काही चेंज आहे, जो काही चेंज आहे तो मॅनेज करण्याचे काम या ठिकाणी केले जाते आणि ते काही बिझनेस रिक्वायर्ड बिझनेस आउटकम याच्यामधून अचीव केले जातात. त्यानंतरची सेकंड डेफिनेशन आहे, चेंज मॅनेजमेंट incorporates the organizational tools that can be utilized to help individuals make successful personal transitions resulting in the adoption and realization of change. So these are the 2 definitions of change management. तर या डेफिनेशन्सवरून असे लक्षात येते की चेंज मॅनेजमेंट म्हणजे काय, तर जे काही बिझनेस आउटकम्स अचीव करायचे आहेत, बिझनेस आउटकम अचीव करायचे असेल तर त्यासाठी त्या मॅनेजमेंटमध्ये चेंज करणे आवश्यक आहे. मग असं चेंज करण्यासाठी प्रोसेस, त्यासाठी प्रोसेस, चेंज मॅनेजमेंट ही एक प्रोसेस आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या टूल्स आणि टेक्निक्सचा वापर करून असा चेंज या ठिकाणी केला जातो आणि जी बिझनेसचे आउटकम्स आहे, जे रिक्वायर्ड बिझनेस आउटकम्स आहे ते अचीव करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो. मग याची नीड काय आहे त्याचा आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये ऑलरेडी स्टडी केला आहे. तर दीज आर दी 7 नीड्स ऑफ चेंज मॅनेजमेंट. फर्स्ट इज ड्रायविंग मोर सक्सेसफुल चेंज, हँडलिंग दी अमाऊंट ऑफ चेंज ऑकरिंग,
addressing the cost of poorly managed change, aligning organizational practice with organizational values, preparing the organization for the future, creating consistency and efficiencies in approach, and building needed internal capabilities. These are the need of change management. Now let's see causes of change. आज आपण या लेक्चर्समध्ये कॉजेस ऑफ चेंज म्हणजे जो काही बदल करायचा आहे मग त्याचे रिझन्स कोणते आहेत, ओके, त्याचे कॉजेस कोणते आहेत त्याचा स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये करणार आहोत. ओके, असा बदल कशासाठी केला जातो, त्याचे काहीतरी रिझन्स असणार ना, मग ते रिझन्स कोणते आहेत. तर फर्स्ट कॉजेस किंवा फर्स्ट रिझन आहे एंड ऑफ लाईफ प्रोडक्ट. ओके, दिस इज द फर्स्ट रिझन ऑफ दिस चेंज मॅनेजमेंट. Second causes of change, government change. Third is mergers and acquisitions. Fourth reasons of change, strategy change. Next is structural change and change in technology and equipment. So these are the 6 causes or reasons of change. Now let's see one by one the causes of change. The first causes of change, it is the end of life products. Okay, organization change regularly, so it always helps to understand and track how these changes work. Okay, organization मध्ये changes हे रेग्युलरली केले जातात, सो इट ऑलवेज हेल्प्स. मग याची मदत कशासाठी होते तर हेल्प्स टू अंडरस्टँड अँड ट्रॅक हाऊ दिस चेंजेस वर्क. ओके, जो काही चेंज केला आहे तो कशा प्रकारे काम करतो ते समजून घेण्यासाठी याची मदत होत असते. चेंज इज कॉन्स्टंट. ओके, बदल हा कसा असतो, कॉन्स्टंट असतो, स्थिर असतो. सो ऑर्गनायझेशन्स आर ऑलवेज अडॅप्टिंग टू मीट मार्केट डिमांड. ओके, ऑर्गनायझेशन्स आर ऑलवेज अडॅप्टिंग टू मीट मार्केट डिमांड. Whether internal or external, change in an organization has different causes. Okay, ऑर्गनायझेशनमध्ये जे काही इन्व्हायरमेंट आहे, इंटरनल आणि एक्सटर्नल इन्व्हायरमेंट. ओके, त्याच्यामध्ये इंटरनल फॅक्टर्स आणि एक्सटर्नल फॅक्टर्सचा अफेक्ट हा या ऑर्गनायझेशनवरती होत असतो. मग इंटरनल और एक्सटर्नल चेंज इन ऑर्गनायझेशन हॅज डिफरंट कॉजेस. असे जे काही इंटरनल आणि एक्सटर्नल चेंज आहे त्याचे वेगवेगळे रिझन्स असतात, त्याची कॉजेस आहेत. नोईंग व्हॉट दिस कॉजेस आर इज अन इसेन्शियल पार्ट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट. एम्प्लॉईज मस्ट ऑल्सो बी अवेअर ऑफ व्हॉट कॉजेस ऑर्गनायझेशनल चेंज बिकॉज इट इनविटेबली अफेक्ट्स देम ॲज वेल. ओके, असा जो काही बदल आहे, ओके, जो काही चेंज आहे त्याचा अफेक्ट हा कसा होतो, इनविटेबली त्या ऑर्गनायझेशनवरती होत असतो. मग त्याचे कॉजेस मीन्स रिझन्स. तर असा पहिला रिझन आहे एंड ऑफ लाईफ प्रोडक्ट्स. सो व्हॉट इज मीन बाय एंड ऑफ लाईफ प्रोडक्ट्स, व्हॉट आर दिस रिझन्स टू चेंज द बिझनेस मॅनेजमेंट ऑफ दिस ऑर्गनायझेशन. सो आफ्टर सम टाइम मार्केट डिमांड फॉर अ कंपनीज प्रोडक्ट मे डायमिनिशेस. ओके, जर ती कंपनी जे काही प्रोडक्ट तयार करीत आहे, जर ते प्रोडक्ट आहे तसंच ठेवले तर त्याची मार्केटमधली डिमांड हे इन्क्रीज न होता डिक्रीज होईल. त्यामुळे ओके, कस्टमर्सची नीड काय आहे तर जे काही प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये वेळोवेळी काहीतरी इनोव्हेटिव्हपणा आणून त्याच्यामध्ये बदल करून ते त्यांना मिळाले पाहिजे. मग याच्यासाठी ओके त्या प्रोडक्टमध्ये चेंज करण्यासाठी देखील असा बदल करावा लागतो. आफ्टर सम टाईम मार्केट डिमांड फॉर अ कंपनीज प्रोडक्ट मे डायमेन्शन. आणि ही त्या मार्केटची डिमांड असते की त्या ऑर्गनायझेशनमध्ये काही प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टमध्ये काहीतरी चेंज झाला पाहिजे, काहीतरी न्यू त्याच्यामध्ये ॲड करून ते प्रोडक्ट मार्केटमध्ये आणले पाहिजे. ओके, असा जे काही प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टमध्ये चेंज काय करावे लागतो तर कस्टमर्सची ही काय असते, डिमांड असते, त्या मार्केटची डिमांड असते. त्यामुळे असा त्या प्रोडक्टमध्ये ती कंपनी बदल करीत असते. दिस विल देन कॉज द कंपनीज प्रॉफिट्स टू ड्रॉप
and ultimately force the company to abandon the product for a newer सोर्स ऑफ रेव्हेन्यू. ओके, जर त्यांनी आहे तसंच त्यांचे प्रोडक्ट ठेवलं तर त्यामुळे काय होणार आहे, त्याचा इफेक्ट त्याची काही कंपनी आहे त्याला जो प्रॉफिट मिळतो त्या प्रॉफिटवरती त्याचा परिणाम होणार आहे. आणि असा प्रॉफिटवरती परिणाम झाल्यामुळे काय होणार आहे, तो प्रॉफिट डिक्रीज होणार आहे, तो प्रॉफिट कमी होणार आहे. आणि मग त्यांना काहीतरी नवीन मार्ग शोधावे लागेल की उत्पन्न कसे मिळवायचे, रेव्हेन्यू कसा मिळवायचा. इन अदर वर्ड्स, व्हेन अ प्रॉडक्ट रिचेस द एंड ऑफ इट्स लाईफ, द कंपनी डिस्कंटिन्यूअस इट अँड मूव्ज ऑन टू समथिंग न्यू. ओके, जर ते काही प्रोडक्ट आहे त्याची जी काही लाईफ आहे ती एंड झाली असेल तर त्या कंपनीला काय, ती कंपनी कशी होती, डिस्कंटिन्युअस होती. ओके, ती कंपनी डिस्कंटिन्युअस होते आणि त्याच्यानंतर त्यांना काहीतरी नवीन शोधण्यासाठी त्यांना प्रवृत्त केले जाते. वेन दिस हॅपन्स द कंपनी ट्रान्सफर्स लेबर अँड फंडिंग टू द न्यू प्रोडक्ट which may impact the type of work the company performs and how going forward. मग ही कंपनी काय करते, त्यांची जे काही लेबर आहे, जे काही फंडिंग आहे ते न्यू प्रोडक्ट तयार करण्यासाठी त्या ठिकाणी त्यांचा ट्रान्सफर करते आणि त्यामधून असे न्यू प्रोडक्ट तयार केले जातात. विच मे इम्पॅक्ट द टाईप ऑफ वर्क द कंपनी परफॉर्म्स अँड हाव गोईंग फॉरवर्ड. तर एंड ऑफ लाईफ प्रोडक्ट्स हे रिझन काय आहे, तर जी कंपनी आहे, जी ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामध्ये अनेक प्रोडक्ट्स, अनेक सर्व्हिसेस प्रोड्यूस केले जातात. मग ते जे काही प्रोडक्ट आहे त्याच्यामुळे टाईम टू टाईम चेंज करणे आवश्यक आहे. जर त्याच्यामध्ये चेंजेस केलं नाही तर त्या प्रोडक्टचे काय होणार आहे, लाईफ एंड होणार आहे. त्यामुळे त्या प्रोडक्टमध्ये काहीतरी इनोव्हेटिव्हपणा आणण्यासाठी, ओके, त्या प्रोडक्टमध्ये चेंज घडवून आणण्यासाठी असा बदल त्या ऑर्गनायझेशनमधील जे काही मॅनेजमेंट आहे त्या ठिकाणी करावे लागते. कारण ही एक मार्केटची डिमांड आहे की त्यांचे जे काही प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये काहीतरी समथिंग न्यू, ओके, त्यांनी काहीतरी नवीन केले पाहिजे आणि नवीन प्रोडक्ट मार्केटमध्ये त्यांनी उपलब्ध करून दिले पाहिजे. जर त्यांनी असे केले नाही तर काय होणार आहे, ओके, जे काही प्रोडक्ट आहे त्यांनी तसेच ठेवले तर त्यांची जे कंपनीचं जे काही प्रॉफिट आहे त्या प्रॉफिटवरती त्यांचा परिणाम होणार आहे आणि जी काही कंपनी आहे ती डिस्कंटिन्युअस होऊ शकते. म्हणून हे या चेंज मॅनेजमेंटमधील फर्स्ट कारण आहे की एंड ऑफ लाईफ प्रोडक्ट्स, जे काही प्रोडक्ट आहे त्याची लाईफ एंड झाली असेल तर असा बदल करणे आवश्यक आहे. त्यानंतर सेकंड रिझन आहे गव्हर्मेंट चेंज. ओके, गव्हर्मेंट चेंज हा देखील या चेंज मॅनेजमेंटचा सेकंड रिझन आहे, कॉजेस आहेत. So, government employees may find that when a change in government take place, for example, when a new president is elected and consequently a new administration, the new administration may stop certain existing projects. A new government means a new political agenda. As a result, the biggest problem is that this can completely warp up the way governmental organization conducts affairs or even results in layoffs or redundancies to departments doing the same thing. गव्हर्मेंट चेंज म्हणजे काय, जी काही कंट्री आहे त्या गव्हर्मेंट, ओके, त्या कंट्रीमध्ये गव्हर्मेंट असते. मग त्या गव्हर्मेंटमध्ये चेंज झाला तर त्याचा इफेक्ट हा त्या ऑर्गनायझेशनवरती, त्या कंपनीवरती, त्या बिझनेसवरती होत असतो. फॉर एक्झाम्पल, वेन अ न्यू प्रेसिडेंट इज इलेक्टेड, ओके, जर न्यू प्रेसिडेंट इलेक्ट झाला असेल, ओके, त्याचं इलेक्शनमधून तो इलेक्टेड झाला असेल तर काय होणार आहे, जे काही ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्याच्यामध्ये चेंज होणार आहे, न्यू ॲडमिनिस्ट्रेशन होणार आहे आणि द न्यू ॲडमिनिस्ट्रेशन मे स्टॉप सर्टन एक्झिस्टिंग प्रोजेक्ट्स. मग असे न्यू ॲडमिनिस्ट्रेशन, न्यू प्रशासन निर्माण झाल्यानंतर ते काय करू शकते, तर जे काही एक्झिस्टिंग प्रोजेक्ट्स आहेत ते स्टॉप देखील करू शकते. अ न्यू गव्हर्मेंट मीन्स अ न्यू पॉलिटिकल अजेंडा. ओके, नवीन गव्हर्मेंट, नवीन सरकार म्हणजे काय, नवीन पॉलिटिकल अजेंडा. ओके, मग असे गव्हर्मेंटचा अफेक्ट त्या बिझनेस ऑर्गनायझेशनवरती होत असतो. म्हणून असा चेंज करणे आवश्यक आहे. ॲज अ रिझल्ट, द बिगेस्ट प्रॉब्लेम इज दॅट दिस कॅन कम्प्लिटली वॉर्प द वे टू गव्हर्मेंटल ऑर्गनायझेशन कंडक्ट्स affairs or even result in layoffs or redundancies to departments doing the same thing. ओके, गव्हर्मेंटमध्ये चेंज झाला असेल की त्याचा
परिणाम हा अनेक गोष्टींवरती होत असतो. ओके, गव्हर्मेंटमध्ये चेंज झाल्यानंतर काय होणार आहे, जे काही सरकार आहे त्याच्यामध्येच चेंज होणार आहे. मग त्यांचं जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे ते न्यू ॲडमिनिस्ट्रेशन त्यामधून तयार होणार आहे. मग न्यू ॲडमिनिस्ट्रेशन त्यांच्या मनाने ओके कोणत्याही प्रकारच्या न्यू पॉलिसीज त्या कंट्रीमध्ये ते आणू शकतात. मग अशा न्यू पॉलिसीजचा त्या कंपनीवरती परिणाम होत असतो. म्हणून या चेंज मॅनेजमेंटमधील सेकंड रिझन आहे की गव्हर्मेंटमध्ये चेंज झाला की त्याचा कंपनीवरती अफेक्ट होतो. मग असा अफेक्ट होत असल्यामुळे त्या मॅनेजमेंटमध्ये त्या कंपनीमध्ये बदल करणे आवश्यक आहे. ओके, आपण ऑर्गनायझेशनल बिहेवियर या सब्जेक्टचा स्टडी करतो आहे. त्यामधील आपण आज चेंज मॅनेजमेंट ही कन्सेप्ट काय आहे आणि त्याचे कॉजेस कोणते आहेत. ओके, असा मॅनेजमेंटमध्ये बदल कशासाठी केला जातो, त्याचे रिझन्स कोणते आहेत, त्याचे कॉजेस कोणते आहेत, त्याचा स्टडी आपण या ठिकाणी आज करत आहोत. तर त्यामध्ये आपण फर्स्ट कॉजेस किंवा फर्स्ट रिझन पाहिले की एंड ऑफ लाईफ प्रोडक्ट्स. जे काय प्रोडक्ट आहे त्याचं जर काय लाईफ एंड झाली असेल तर त्याच्यामध्ये बदल करण्यासाठी असे चेंज मॅनेजमेंटमध्ये करावे लागतात. सेकंड आहे गव्हर्मेंट चेंज. ओके, गव्हर्मेंटमध्ये किंवा गव्हर्मेंटच्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये काही चेंजेस झाला की त्याचा परिणाम त्या बिझनेस ऑर्गनायझेशनवरती होतो. म्हणून त्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये असा बदल करावा लागतो. त्यानंतरचा थर्ड रिझन आहे मर्जर्स अँड ॲक्विजिशन. ओके, द थर्ड रिझन्स आर मर्जर्स अँड ॲक्विजिशन. सो what is meant by mergers and what is meant by acquisition? Mergers and acquisitions are causes of organizational change that many people are familiar with from the news. ओके, ऑर्गनायझेशनमध्ये चेंज करायचं असेल तर हा मोस्ट इम्पॉर्टंट रिझन आहे की मर्जर्स अँड ॲक्विजिशन. तर मर्जर्स अँड ॲक्विजिशन म्हणजे काय? मर्जर म्हणजे काय, जेव्हा एखादं सिक युनिट्स असेल, ओके, एखादी कंपनी बंद पडायला आली असेल तर ती कंपनी काय करते, दुसऱ्या कंपनीमध्ये ओके जे कंपनी मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे काम करीत आहे, ज्या कंपनीची डिमांड आहे त्या कंपनीमध्ये जाऊन काय होते, मर्ज होते. ओके, मर्जर्स म्हणजे काय, जेव्हा दोन किंवा त्यापेक्षा जास्त कंपनी एकमेकांमध्ये मर्ज होतात आणि त्यामधून न्यू बिझनेस एंटिटी स्टार्ट केली जाते, त्याला मर्जर्स असे म्हणतात. मग असे मर्जर्समध्ये काय होते, दोन कंपनी एकत्र येऊन एक कंपनी तयार करतात. मग असे एक कंपनी तयार केल्यानंतर त्याच्यामध्ये चेंज होणार आहे. मग त्या चेंज तो जो काय आहे त्या दोन कंपनीचे मिळून त्याच्यामध्ये मॅनेजमेंट करणे आवश्यक आहे. मग असे मॅनेजमेंट करण्यासाठी त्या ऑर्गनायझेशनमध्ये असा बदल करावा लागतो. त्यानंतर आहे ॲक्विजिशन. ॲक्विजिशन म्हणजे काय, तर एखादी कंपनी दुसऱ्या कंपनीला ॲक्वायर करते. ओके, जेव्हा बिग कंपनी स्मॉल कंपनीला ॲक्वायर करते तेव्हा त्याला ॲक्विजिशन असे म्हणतात. मग असे ॲक्विजिशन केले की त्याचा परिणाम त्या ऑर्गनायझेशनवरती होत असतो. कारण जेव्हा स्मॉल कंपनीला बिग कंपनी ॲक्वायर करते तेव्हा त्या कंपनीचे ओके मोर दॅन 51% ते शेअर काय करते, ॲक्वायर करते. आणि असे शेअर ते स्वतः ॲक्वायर केल्यानंतर त्या कंपनीचे काय मॅनेजमेंट आहे, जे काही डिसिजन मेकिंग प्रोसेस आहे त्याच्यावरती कंट्रोल करण्याचे काम हे बिग कंपनी करणार. मग त्या स्मॉल कंपनीवरती ओके त्या स्मॉल कंपनीमध्ये काय होणार आहेत, बदल होणार आहेत. मग असा परिणाम त्या कंपनीवरती होत असतो. मग जो काही चेंज झाला आहे त्याला फेस करण्यासाठी त्यांच्या मॅनेजमेंटमध्ये बदल करणे आवश्यक आहे. तर दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट रिझन्स ऑफ द चेंज मॅनेजमेंट, द मर्जर्स अँड ॲक्विजिशन. When two companies come together, it recreates their very structures. The acquiring organization may wish to cut its expenses and relocate some resources to new products or services. अशा जेव्हा दोन कंपनी एकत्र येऊन एखादा नवीन बिझनेस स्टार्ट करतात तेव्हा त्यांच्यामध्ये त्या ऑर्गनायझेशन काय स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये बदल होणार आहे. ते जे काय त्यांची जे काय एक्सपेन्सेस आहेत त्याच्यामध्ये बदल होणार आहेत, त्यांचं ठिकाण बदलणार आहे, त्यांची जे काही रिसोर्सेस आहेत त्यांचे त्या न्यू प्रोडक्ट बनवण्यासाठी ते सर्विसेस तयार करण्यासाठी ते जे काही रिसोर्स आहेत त्या ठिकाणी त्यांचा
बदल होणार आहे. मग असे दोन कंपनी एकत्र येऊन असं बिझनेस केल्यावर असे अनेक प्रकारचे चेंजेस होत असतात. बेसिकली दिस चेंज कॅन इन्व्हॉल्व रिड्युसिंग द अमाऊंट ऑफ वर्कर्स ऑर अल्टरिंग द नेचर ऑफ स्टाफ जॉब्स. असे मर्जर्स किंवा ॲक्विजिशन असा जर चेंज त्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये जर झाला तर त्याच्यामध्ये त्यांचे जे काही वर्कर्स आहेत ते वर्कर्स काय होऊ शकतात, रिड्यूस होऊ शकतात. त्याचबरोबर त्यांचा जो काही स्टाफ जॉब आहे त्याचं जे नेचर आहे ते अल्टर होऊ शकते. मग असे वर्कर्स रिड्यूस झाले, त्यांचा जो स्टाफ जॉब्स आहे तो त्याचे नेचर अल्टर झाले तर त्याचा आपोआप त्या बिझनेस ऑर्गनायझेशनवरती काय होणार आहे, त्या मॅनेजमेंटवरती परिणाम होणार आहे. त्यासाठी असा चेंज त्या ठिकाणी करणे आवश्यक आहे. तर हे देखील चेंज मॅनेजमेंटमधील आणखीन एक महत्त्वाचे रिझन आहे, कॉजेस आहे की मर्जर किंवा ॲक्विजिशन झाल्यामुळे त्याचा परिणाम त्या बिझनेस ऑर्गनायझेशनवरती होत असतो. असा परिणाम जो काय आहे त्याला फेस करण्यासाठी त्यांच्या मॅनेजमेंटमध्ये बदल करणे आवश्यक आहे. त्यानंतरचा रिझन आहे स्ट्रॅटर्जी चेंज. स्ट्रॅटर्जीमध्ये चेंज झाला असेल, त्यांची जी काही व्यूहरचना आहे त्याच्यामध्ये बदल झाला असेल तरी मॅनेजमेंटमध्ये बदल करावा लागतो. So what is meant by strategy change? Sometimes a company may change its priorities. अनेक वेळा काय होतं, जी काही कंपनी आहे त्यांची जे काही प्रायोरिटीज ठरलेल्या आहेत त्या प्रायोरिटीजमध्ये चेंजेस होत असतात. फॉर एक्झाम्पल ॲन ऑर्गनायझेशन माइट डिसाईड तर समटाईम्स अ कंपनी मे चेंज इट्स प्रायोरिटीज. अनेक वेळा काय होते, जी काही कंपनी आहे त्याची जी प्रायोरिटीज ठरलेल्या आहेत त्याच्यामध्ये बदल होत असतो. फॉर एक्झाम्पल ॲन ऑर्गनायझेशन माइट डिसाईड टू मूव्ह फ्रॉम फोकसिंग ऑन अ प्रोडक्ट टू फोकसिंग ऑन अ सर्व्हिस. ऑर्गनायझेशनमध्ये प्रोडक्ट किंवा सर्व्हिस हे तयार केले जातात. मग ते काय करतात, प्रोडक्टवरती फोकस करण्यापेक्षा सर्व्हिसवरती फोकस करतात. मग त्यांची प्रायोरिटी काय झाली, चेंज झाली. अशी प्रायोरिटीमध्ये चेंज झाल्या की काय होणार आहे, त्या ऑर्गनायझेशनमध्ये परिणाम होणार आहे. अशा ऑर्गनायझेशनमध्ये परिणाम झाल्यामुळे त्याच्यामध्ये बदल करणे आवश्यक आहे. दिस विल क्रिएट अ डिमांड फॉर न्यू टाईप्स ऑफ मार्केटिंग अँड प्रोडक्ट. त्यांनी प्रोडक्टवरती फोकस न करता त्यांनी सर्व्हिसवरती फोकस केल्यामुळे काय होणार आहे, जी काही मार्केट आहे त्याचे मार्केटिंग करताना जे काही प्रोडक्शन आहे त्याचे मार्केटिंग करताना न्यू टाईप्स ऑफ मार्केटिंग याच्यामध्ये काय करायला लागेल, अडॉप्ट करावी लागेल. व्हाईल ॲट द सेम टाईम रिक्वायरिंग अ शिफ्ट इन स्ट्रॅटर्जी. अनेक वेळा काय होतं, मग अशी जी काही स्ट्रॅटर्जी आहे ती शिफ्ट करावी लागते. ऑल ऑफ दिस फॅक्टर्स कंबाईन कॅन ट्रिगर मॅसिव्ह चेंज. स्ट्रॅटर्जी चेंज म्हणजे काय, ज्या काही कंपनीच्या प्रायोरिटीज आहेत त्या प्रायोरिटीजमध्ये चेंज झाला की त्या कंपनीवरती त्याचा परिणाम होतो. म्हणजे काय, जर एखादी कंपनी प्रोडक्ट पहिल्यांदा करीत असेल आणि त्याने त्यांची प्रायोरिटी चेंज केली, मग त्यांनी प्रोडक्टवर फोकस न करता त्याने सर्व्हिसवरती फोकस केला. मग असे सर्व्हिस जे काय ते कस्टमर्सला प्रोव्हाइड करणार आहेत, मग ते सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी त्यांना न्यू मार्केटिंगमधील जी काही स्ट्रॅटर्जी आहे त्याचा वापर करावा लागेल. मग असा न्यू स्ट्रॅटर्जी अडॉप्ट करायची असेल तर त्या बिझनेसवरती काय होणार आहे, त्याचा परिणाम होणार आहे. म्हणून असा जो काही चेंज आहे त्याच्यामध्ये बदल झाला की त्या ऑर्गनायझेशनवरती बदल होणार आहे. म्हणून त्या मॅनेजमेंटमध्ये चेंज करावे लागेल. त्यानंतरचे रिझन आहे स्ट्रक्चरल चेंज. सो स्ट्रक्चरल चेंज, व्हॉट इज मीन बाय स्ट्रक्चरल चेंज? देअर विल कम अ टाईम व्हेन an organization overhauls its administrative strategies. In other words, the managers and human resources professional change the way they organize the business. For example, they could introduce new methods of bookkeeping such as going from paper files to digital files. This would require massive retraining for all employees involved. Even smaller scale improvements like updating software will still cause some change. स्ट्रक्चरल चेंज म्हणजे काय, पहिल्यांदा ती कंपनी ट्रॅडिशनल पद्धतीने बिझनेस करीत असेल बट त्यांनी त्यांच्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये नवीन टेक्नॉलॉजी अडॉप्ट केल्या, त्याचा काय होणार आहे परिणाम, त्यांची जी काही ॲडमिन स्ट्रॅटर्जी आहे त्याच्यावरती त्याचा बदल होणार आहे, त्याच्यावरती परिणाम होणार आहे. फॉर एक्झाम्पल
त्यांनी बुक कीपिंग करण्यासाठी न्यू मेथड्स यूज करण्यासाठी न्यू मेथड्स त्यांनी यूज केला. मग त्यामधून काय होणार आहे, पेपर फाईल्सवरून त्यांचे काम डिजिटल फाईल्समध्ये होणार आहे. मग हा कसा झाला, स्ट्रक्चरल चेंज झाला. दिस वुड रिक्वायर मॅसिव्ह रीट्रेनिंग फॉर ऑल एम्प्लॉईज इन्वॉल्व. त्याच्याचबरोबर त्यांनी नवीन मेथड्सचा वापर त्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये केला की जे काय एम्प्लॉई आहेत त्यांना ट्रेनिंग देणे आवश्यक आहे की ती जी काय टेक्नॉलॉजी आहे ती कशी यूज केली जाते. मग त्या एम्प्लॉईला देखील या ठिकाणी ट्रेनिंग द्यावे लागणार आहेत. त्याचबरोबर इवन स्मॉलर स्केल इम्प्रूव्हमेंट्स लाईक अपडेटिंग सॉफ्टवेअर विल स्टील कॉज सम चेंज. मग याच्यामुळे काय होणार आहे, त्यांचे जे काय सॉफ्टवेअर आहे ते अपडेट करावे लागेल, त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करावे लागते. अशा प्रकारे स्ट्रक्चरमध्ये चेंज झाला की त्या मॅनेजमेंटमध्ये चेंज करणे आवश्यक आहे. हा देखील या चेंज मॅनेजमेंटमधील आणखीन एक महत्त्वाचा असा इम्पॉर्टंट रिझन आहे, कॉजेस आहे. यामधील लास्ट कॉजेस आहे चेंज इन टेक्नॉलॉजी अँड इक्विपमेंट. आपण चेंज मॅनेजमेंटचे रिझन्स त्याचा स्टडी करीत आहोत. तर चेंज इन टेक्नॉलॉजी अँड इक्विपमेंट हा यामधील आणखीन एक महत्त्वाचा रिझन आहे. ॲडव्हान्समेंट इन टेक्नॉलॉजी इज द मेजर कॉज. ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी हा या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये बदल होणारा, मॅनेजमेंटमधील बदल होणारा एक महत्त्वाचा आणखीन एक महत्त्वाचा काय आहे, कॉजेस आहे, रिझन्स आहे. दॅट इज एक्सटर्नल प्रेशर ऑफ चेंज. असा चेंज करण्यासाठी, असा बदल करण्यासाठी या ठिकाणी प्रेशर दिले जाते. Each technology's alternative results in new forms of organization to meet and match the needs. Each technology's alternative results in new forms of organization to meet and match the needs. या मॉडर्न इरामध्ये अनेक नवीन टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत. त्या नवीन टेक्नॉलॉजीच्या जे काही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, ज्या इक्विपमेंट्स आहेत त्यांचा वापर जर बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये केला तर त्याच्यामुळे त्या मॅनेजमेंटमध्ये चेंज होणार आहे. कारण जे काय एम्प्लॉई आहे त्यांना ट्रेनिंग देणे आवश्यक आहे. म्हणून याचा देखील परिणाम त्या मॅनेजमेंटवरती, त्या बिझनेस ऑर्गनायझेशनवरती होत असतो. असे अनेक रिझन्स आहेत. आपण या लेक्चर्समध्ये असे रिझन्स पाहिले आहेत की ते कॉजेस पाहिलेत की त्यांचा त्या मॅनेजमेंटमध्ये चेंज करण्यासाठी, बदल करण्यासाठी हे रिझन्स आहेत. तर फर्स्ट रिझन कोणता, एंड ऑफ लाईफ प्रोडक्ट्स. सेकंड इज गव्हर्मेंट चेंज. थर्ड इज मर्जर्स अँड ॲक्विजिशन्स, strategy change and structural change, and last is change in technology and equipment. असे अनेक रिझन्समुळे त्या मॅनेजमेंटमध्ये चेंज करणे आवश्यक आहे. त्या मॅनेजमेंटमध्ये चेंज का करावे लागतात त्याचे हे सर्व रिझन्स आहेत. तर अशा प्रकारे आपण हे मॅनेजमेंटमध्ये चेंज का करावे लागतात, त्याचे कॉजेस कोणते आहेत, त्याचे रिझन्स कोणते आहेत, त्याचा स्टडी या ठिकाणी आज आपण या लेक्चर्समध्ये केलेला आहे. आपण ऑर्गनायझेशनल बिहेवियर या सब्जेक्टचा स्टडी करतो आहे. त्याच्यामधील आज आपण चेंज मॅनेजमेंट कन्सेप्ट काय आहे आणि असं मॅनेजमेंटमध्ये बदल कशासाठी करावा लागतो, त्याचे रिझन्स कोणते आहेत, त्याचे कॉजेस कोणते आहेत, त्याचा स्टडी आज आपण या ठिकाणी केला आहे. त्याचे रिझन्स अनेक आहेत. ते रिझन्स कोणते आहेत, त्याचा इफेक्ट त्या ऑर्गनायझेशनवरती कशा प्रकारे होतो, त्याचा स्टडी आज आपण या ठिकाणी केलेला आहे. थँक्यू.